आजकाल केस गळतीसोबतच केस पांढरे होण्याची समस्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांमध्येच बघायला मिळते. केस वेळेआधी पांढरे व्हायला लागलेत आणि जर योग्य वेळीच आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर दिवसेंदिवस ही समस्या अधिकच त्रासदायक ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक असा उपाय शेअर करणार आहे जो फक्त तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवणार नाही तर जे केस तुमचे आधीच पांढरे झाले आहेत त्यांनाही काळे करण्यासाठी मदत करेल. आज आपण असं एक घरगुती तेल बनवणार आहोत जे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि कुठल्याही नुकसानीशिवाय तुमचे केस काळे करतं, त्यांना गळण्यापासून वाचवतं, केसांची डेन्सिटी दाटपणा वाढतो आणि त्यांना सॉफ्ट, लांब, सुंदर बनवतं. चला तर हे तेल बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे, कसं बनवायचं, कधी लावायचं, काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा. आणि हो, तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओला इतका अप्रतिम छान असा प्रतिसाद दिलेला आहे, खूप छान कमेंट्स केलेले आहेत, व्हिडिओ लाईक केलेला आहे, शेअर केलेला आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. जर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजच्या घरगुती उपायासाठी पहिली गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे कढीपत्ता. फ्रेश असा कढीपत्ता मी झाडाचा तोडून घेतलेला आहे. तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण भरपूर त्याच्यावर धूळ, माती सगळं जमा झालेलं असतं. याच कढीपत्त्याचा योग्य पद्धतीने आपण आपल्या केसांसाठी वापर केला तर नक्कीच केसांसाठी त्याचा भरपूर फायदा होतो. केस काळेभोर लांबसडक व्हायला लागतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेथीदाणे. केसांसाठी मेथीदाणे अतिशय वरदान, फायदेशीर आहेत. कुठलीही तुमची केसांची समस्या असेल अगदी A to Z तर ती संपूर्णपणे कमी होण्यासाठी मेथीदाणे फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला पांढऱ्या केसांसोबतच भरपूर प्रमाणात केस गळती होत आहेत, केस तुटत आहेत, तर अशा वेळी मेथी दाण्याचा एक्सटर्नल केसांवर वापर करण्यासोबतच तुम्ही इंटरनल आहारामध्ये सुद्धा मेथीचं पाणी घेऊ शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या केसांची वाढ जलद गतीने व्हायला मदत होते. पण मेथी दाणे गरम आहेत त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो हा उपाय आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा दोनदा केला तरी सुद्धा चालेल. आता इथे लागणार आहेत आपल्याला 1 चमचा इतके मेथी दाणे, जे आपले केस लांबसडक, घनदाट आणि काळेभोर करण्यासाठी फायदेशीर ठरतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे दिसते ती म्हणजे आवळा. भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असतं. आपल्या चेहऱ्यावर, केसांवर जी चमक येते ती येते या आवळ्यामुळे. सध्या आवळ्याचा सीझन संपत आलेला आहे, त्याच्यामुळे आवळा तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करा की पुढचे 12ही महिने तुम्हाला तुमच्या केसांसाठी आवळा व्यवस्थित वापर करता येईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही सध्या आवळे आणून व्यवस्थित किसून ते कडकडीत उन्हामध्ये सुकवून ठेवा. अशा पद्धतीनं हे सुकवलेले आवळे पुढचे 12 महिने तुम्ही तुमच्या केसांसाठी व्यवस्थित वापरू शकता. आणि तुमचे केस काळेभोर करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीच्या घरगुती होम रेमेडी केल्या तर अजिबात कलर, डाय किंवा मेहंदी यापैकी कुठलीच गोष्ट तुम्हाला अप्लाय करायला लागणार नाही. पण हो, जर तुमचे केस वयानुसार पांढरे होत असतील तर हे पूर्णपणे नैसर्गिक प्रोसेस आहे. पण जर तुमचे केस वेळेआधीच पांढरे होत आहेत तर योग्य ती खबरदारी तुम्ही आत्तापासूनच घ्यायला सुरुवात केली ना तर अजिबात तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमचे पांढरे केस लपवण्यासाठी कराव्या लागणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही सुकवलेला आवळा वापरू शकता किंवा तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर तो आवळा इथं आपल्याला घ्यायचा आहे. साधारणतः तुम्ही अर्धा आवळा किंवा 1 चमचा सुकवलेला आवळा घेतला तरी सुद्धा चालेल. आता त्यानंतर अतिशय पॉवरफुल गोष्ट आपल्याला घ्यायची आहे जी अजिबात आजच्या घरगुती उपायामध्ये आपल्याला स्किप करून चालणार नाही, ते म्हणजे भृंगराज. केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे. लहानपणापासून आपण बऱ्याचदा भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर असतं हे ऐकलेलं आहे. पण हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या असतात, त्यामुळे आपण या अशा पद्धतीची थोडीशी मेहनत करायला, पेशन्स ठेवायला आणि कन्सिस्टन्सी ठेवायला कंटाळा करतो आणि मार्केटमधल्या गोष्टी वापरायला लागतो ज्याचे आपल्याला रिझल्ट दिसत नाहीत. वेळ आणि पैसे दोन्ही फुकट जातं. तर चला असो, आता इथे ना भृंगराज जे आहे कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मिळेल. आपले केस काळेभोर ठेवण्यासाठी, नैसर्गिकपणे परमनंट केसांना काळा कलर येण्यासाठी भृंगराज नियमित तुम्ही केसांसाठी वापरायला लागा, भरपूर फायदे होतील. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल. इथं मी घेतलेलं आहे खोबरेल तेल, बदाम तेल. जर तुम्हाला भरपूर पांढरे केस असतील तर तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा इथे वापरू शकता. आता त्यानंतर हे जे तेल मी बनवणार आहे ते लोखंडी भांड्यामध्ये बनवायचं आहे. आता लोखंडी भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. जसं आपण आहारातून आयर्न आपल्या शरीरामध्ये घेतो त्याच पद्धतीनं आपल्या केसांना सुद्धा आयर्नची गरज असते आणि ती पूर्ण करण्यासाठी इथं लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला हे जे तेल आहे ते बनवून घ्यायचं आहे. शक्यतो प्रत्येक वेळी मी लोखंडी भांड्यामध्येच तेल बनवते कारण भरपूर त्याचे फायदे आपल्या केसांना बघायला मिळतात. आता इथं ना जे तवा घेतलेला आहे लोखंडी तो थोडासा मी गरम करून घेते आणि त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता स्टेप बाय स्टेप हे तेल बनवण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर हे जे तेल बनवलेलं आहे
ते तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केस धुण्याच्या अगोदर जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर संपूर्ण ओव्हरनाईट तुम्ही हे लावू शकता किंवा केस धुण्याच्या अगोदर 2 तास तुम्ही हे लावू शकता। भरपूर याचे फायदे मिळतील। तर तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर टाकलेला आहे कढीपत्ता, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत सुकलेले आवळे। आता इथं भृंगराज आपल्याला टाकायचा आहे, पण तो असाच न टाकता हाताने व्यवस्थित बारीक करून आपल्याला तो तेलामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून ही पूर्ण वनस्पती आहे भृंगराज त्याचा अर्क जो आहे तो आपल्या तेलामध्ये उतरला जाईल। आणि सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे मेथीदाणे। आता बदाम तेल घेतलेलं आहे, त्यामुळे तेलाला सुरुवातीला थोडासा फेस येतो आणि जसजसं आपलं तेल बनण्याची प्रोसेस सुरू होते तसतसा हा फेस पूर्णपणे निघून जातो। आता संपूर्ण तेल बनवण्याची प्रोसेस जी आहे ती आपल्याला एकदम बारीक गॅसवर करायची, जेणेकरून आपलं तेल जे आहे ते इफेक्टिव्ह बनेल। यातल्या प्रत्येक गोष्टीचा अर्क जो आहे तो आपल्या तेलामध्ये उतरेल आणि त्याच तेलामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतील, हेअर फॉलिकल स्ट्रॉंग झाल्यामुळे केस गळती कमी होईल, केसांची लांबी वाढायला मदत होईल आणि केस काळेभोर राहण्यासाठी सुद्धा याचा फायदा होईल। आता हळूहळू तुम्ही बघू शकता याच्यामधला फेस कमी झालेला आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भरपूर आपल्याला काळपट करून घ्यायच्यात। एकदम पण काळपट करू नका, कारण तेल जेव्हा आपण गॅस बंद करतो त्याच्यानंतर सुद्धा त्याची प्रोसेस सुरू असते, त्यामुळे कधी कधी या तेलाला करपट असा वास सुद्धा येतो। तर बघू शकता तुम्ही मेथीदाणे थोडेसे हलके लाल होईपर्यंत आपल्याला हे जे तेल आहे ते व्यवस्थित गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। अगदी छान तुम्हाला या तेलाचा पहिल्या वापरापासून रिझल्ट मिळायला सुरुवात होईल। जेव्हापासून आपण केसांमध्ये तेल लावणं कमी केलं तेव्हापासूनच या सगळ्या समस्या आपल्याला हळूहळू जाणवायला सुरुवात झालेली आहे। पूर्वी दररोज केसांना आपण तेल लावत होतो आणि त्याचमुळे केस लांबसडक, घनदाट आणि काळेभोर राहायचे। अजिबात केसांमध्ये कुठल्याही समस्या यायच्या नाहीत। कितीही वय झालं तरी सुद्धा केस जास्त पांढरे दिसायचे नाहीत। पण आजकाल लाईफस्टाईल बदललेली आहेत, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाचा स्ट्रेस, याच्यामुळे या सगळ्या समस्या अगदी लहान वयापासून सुरू झालेल्या आहेत। तर असो, तेल जे आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। जास्तीत जास्त तेल जेवढं ह्या लोखंडी तव्यामध्ये राहील तितकं आपलं तेल आहे ते डार्क कलरचं होईल, कारण त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण वाढणार आहे। आता मी 2.5 ते 3 तास इतकं तेल जे आहे ते तव्यामध्ये ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर आपल्याला हे जे तेल आहे ते गाळून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता छान आपलं तेल जे आहे ते तयार झालेलं आहे। पूर्णपणे तेलाचा कलर आहे तो चेंज झालेला आहे। आता जितकं आपलं हे तेल जास्तीत जास्त दिवस होईल म्हणजे जुनं होईल तितका हा तेलाचा कलर अजून जास्त डार्क तुम्हाला बघायला मिळेल। सुरुवातीला मी तुम्हाला इथे अगदी कमी क्वांटिटी बनवून दाखवलेली आहे, फक्त 2 वेळेसाठी वापरता येईल इतकं तेल मी बनवलेलं आहे। पण तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा। कुठलीही गोष्ट तुमच्या केसांसाठी सूट होत नसेल तर तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकता। आता हे तेल व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे। याच्यानंतर पुढची स्टेप आहे याचं ॲप्लिकेशन। हे तुम्ही कधी लावू शकता आणि काय काळजी घ्यायची आहे, तर आठवड्यातून 2दा तुम्हाला केस धुण्याच्या अगोदर तर हे लावायचंच आहे। पण तुम्हाला जर भरपूर प्रमाणात केस गळती होत असेल तर दररोज तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी म्हणजे आपल्या टाळूला हे थोडंसं तेल दररोज लावू शकता। व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करू शकता, जेणेकरून तुमची केस गळती कमी होईल आणि नवीन उगवणारे केस आहेत ते काळेभोर होण्यासाठी मदत होईल। वयानुसार भरपूर केस पांढरे झाले असतील तर ते लगेच काळे होणार नाहीत, कारण ती नैसर्गिक प्रोसेस आहे। पण जर तुमचे अगोदर केस पांढरे व्हायला लागले तर या तेलामुळे भरपूर त्याला फायदा होईल। आता हे तयार करून ठेवलेलं तेल शक्यतो काचेच्याच भांड्यामध्ये, बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। छान तुम्ही बघू शकता जितकं हे तेल जास्त वेळ होईल तितकं जास्त डार्क कलरचं होणार आहे आणि सेम आपल्या केसांसाठी सुद्धा त्याचे फायदे मिळणार आहेत। केसांची मुळं मजबूत होतील, टाळूला इन्फेक्शन असेल तर ते कमी होईल आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिव्ह होऊन आपल्या केसांची हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होतील, केस मजबूत होतील, केसांमध्ये एक व्हॉल्यूमसुद्धा बघायला मिळेल। आता हे तेल अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला डबल बॉइलिंग मेथडने तेल जे आहे ते हलकं कोमट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण तेलामध्ये या सगळ्या गोष्टी टाकलेल्या असतात त्यामुळे तेल थोडंसं जड होतं। जेव्हा आपण तेल कोमट करतो तेव्हा ते तेल हलकं होतं आणि सहजपणे आपल्या हेअर फॉलिकल्समध्ये केसांच्या मुळाशी ते सहजपणे पोचलं जातं आणि त्यामुळे यातली पोषक तत्व आपल्या केसांच्या मुळांमध्ये सहजपणे मुरली जातात। आता हे तेल आहे मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला केसांमधला गुंता काढून पार्टेशन करून आपल्याला व्यवस्थित हे तेल लावून घ्यायचं आहे। आता मी शक्यतो रात्रभर ठेवत नाही, 1-2 तास अगोदर तेल लावून ठेवते आणि त्यानंतर हेअर वॉश करते। तर चला, हे रुटीन तुम्हाला सुद्धा नक्की फायदेशीर ठरेल। तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। बाय।